नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आज आपण रोडचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि गुळातले तुपातले असणार आहेत रोड आणि घरातल्या OTG मध्ये आपण ते बनवणार आहोत. तर आता आम्ही चाललोय फाल्गुनराव आणि आरूला स्कूलला सोडायला. तसंच साहित्य पण सगळं घेऊन येणार आहोत. तर पुढे व्हिडिओ नक्की पहा. तर आत्ता आम्ही आलो आहोत खवा घ्यायला आणि आम्ही खवा फक्त विटा डेअरीचा घेतो कारण इथं फ्रेश मिळतो. ब्राह्मणपुरीमध्ये विटा डेअरी. मयू खवा घेऊन ये काय. ओके. फाल्गुन पेढा घेतला. नाही तर लाडू म्हणाला चेंज केलं तिथं. होय लाडू घेतला. तिथे गेल्यानंतर लाडू लाडू घेतला. लाडू आणि खवा म्हटला. आता आम्ही गुळाच्या डेपोला आलोय आणि गुळ घेत आहोत. तर किती आणि कसला गुळ घेतला हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. बायकर काकांना गुळ घेतलेला आहे अशा तऱ्हेने. सगळं सामान आम्ही घेऊन आता आलेलो आहोत आणि आमचं फाल्गुन गोट्या घेत आहे. तर चला वर जाऊन आपण रोट बनवू. नमस्कार, आज आपण रव्याचे रोट बघणार आहोत. ते शाही रोट आहेत आणि सगळे गुळातले आहेत. लहान मुलांसाठी खूप छान आहेत, मोठ्यांनाही खूप आवडतात रोट. आपण रोटचं सगळं साहित्य बघूया. हा अर्धा किलो रवा आहे, मोठा रवा आहे, जाड रवा आहे. अर्धा किलो रवा, त्याला 300 ग्रॅम गुळ घेतलेला आहे. बदाम छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. वरती लावण्यासाठी थोडे काजू घेतलेले आहेत, काजू पाकळी. पावशर खवा घेतलेला आहे. हा चॉकलेटी कलरचा चांगला खवा आहे जो आमच्याकडे विटामध्ये भेटतो. आणि हे गव्हाचं पीठ आहे जे बाइंडिंग करेल, थोडंसं लागेल, एक छोटी वाटी. आणि हे गोवर्धनचं तूप आहे. ह्या तुपामुळं थोडं वेगळी टेस्ट येते, छान आहे हे तूप. ह्याचे 2 छोटे सॅशे मी घेते. आणि हे वेलची पावडर आहे जी मी आत्ता कुटून केलेली आहे. थोडी साखर घालून वेलची त्याच्यामध्ये कुटलेली आहे, थोडी जाडसरच कुटलेली आहे. आणि ही खसखस आहे जी आपल्याला वरती लागेल. खसखस हे मेन इन्ग्रेडियंट्स आहे ह्याच्यामधलं. आणि आपण आज घरी OTG मध्येच बनवणार आहोत, घरच्या घरी. चला आपण सुरुवात करूया. आधी आपण रवा भाजून घ्यायचा आहे. तूप घालून घेऊया आपण. अर्धा किलो पॅकेटला हे 2 छोटे सॅशे तूप लागतं आपल्याला गोवर्धनचं. हे अगदी छान तूप गाईचं तुपाचं आहे. गाईचं तूप आहे, म्हशीचं नाही आहे. आपण रवा भाजून घेणार आहोत. रवा आपण छान नीट करून ठेवलेला आहे, अगदी स्वच्छ रवा आहे. छान असा रवा सगळीकडून एकसारखा छान मंद आचेवर आपण हा भाजून घेणार आहोत. रवा एक 10 मिनिटं तरी छान भाजला जायला हवा, म्हणजे रोट अगदी छान फुलून येतात. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहोत. रवा भाजत आल्यानंतर गव्हाचं पीठ टाकायचं थोडंसं, कारण गव्हाचं पीठ लगेच मग जास्त भाजलं जाईल. असा छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचंय रवा. रवा छान भाजायचा आहे. कच्चा रवा असेल तर त्याचे रोट चवीला चांगले लागत नाहीत. त्यामुळं रवा हा चांगला भाजणं हा एकच हा याच्यामधला महत्त्वाचा पॉईंट आहे. ही छान टीप आहे की रवा छान भाजला गेला पाहिजे. रवा भाजलेला आहे. रवा आपण आता याच्यामध्ये काढून घेणार आहोत एका छोट्या परातीमध्ये. आपण याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्येच आपण गूळ मेल्ट करणार आहोत. आपण गूळ मेल्ट करायला ठेवूया इकडे. आता याच्यामध्ये आपण रव्यामध्ये
भांडं आपलं गरमच आहे. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागेल. अगदी 1-2 चमचे फक्त पाणी हवं आहे. जास्त पाणी घालायचं नाही आहे. फक्त गूळ मेल्ट करण्यासाठी आपल्याला हवं आहे. आता आपण भाजलेल्या रव्यामध्ये हे बदामाचे तुकडे आपण घालणार आहोत. बदामाचे, पिस्त्याचे, तुम्हाला जे जे काही ड्रायफ्रुट्स आवडतील ते आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो तुमच्या आवडीप्रमाणे. हा कोमट रवा असतो गरम, त्याच्यामध्ये सात घालून पटपट पटपट ते मिक्स करायचे. आणि आता आपण खवा घालणार आहोत त्याच्यामध्ये. या स्टेजला आपण आता खवा घालणार आहोत. खवा घालून आता हे खूप छान मर्दून घ्यायचं आहे. गरम असतानाच मर्दायचं आहे. गुळ आपण इथं हे करायला मेल्ट करायला ठेवलेलं आहे. अधूनमधून गुळ पण लक्ष द्यायचं आहे. हा इथं मेल्ट होत आहे. हातानेच आपण करणार आहोत. फक्त हे रवा थोडा जास्त गरम असल्या कारणाने मी थोडं ह्याच्याने हे करते. आधी चम्मचने थोडं करून मग पुन्हा हाताने करणार आहे अगदी. आपण आता हा रवा आणि खवा छान मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण हा रवा छान मिक्स करून घेतलेला आहे. अगदी एकत्रित झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मेल्ट झालेलं आपण गूळ टाकणार आहोत. हा मेल्ट केलेला गूळ आहे, आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. गूळ आपण ॲड करणार आहोत. असं छान मेल्ट करून घेतलेलं आहे. गूळ आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि हे गरम असतानाच लगेच मिश्रण एकत्रित करायचं आहे हाताने. आता छान एकत्रित करून घेऊया. आता हे मिश्रण हाताने सगळं एकजीव करून घेऊया आपण. साई घेतलेली आहे, दुधावरची साई घेतलेली आहे आपण, आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे. आता इथं कसं होतं, जितकं तुम्हाला लागेल तितकं प्रमाण तुमचं तुम्ही हाताने बघायचं आहे. मला थोडंसं लागेल तेवढं, जितकं मला लागेल बसेल त्याच्यामध्ये तेवढं मी वापरणार आहे. कारण हे भिजून पुन्हा फुलून येतो छान रवा. आता आपण ही वेलची पावडर टाकणार आहोत, जी आपण कुटून ठेवलेली होती. याच्यामध्ये साधारणतः मी 3 वेलच्या वापर केलेले, 3 वेलच्या टाकलेले आणि 1 चमचा साखर. हे आता छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं. याला एक अर्धा तास तसंच भिजायला ठेवायचं. नंतर आपण याचे रोट बनवायचे. आता आपण हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर मग आपण याचे रोट बनवायला घेऊ. आपण अर्ध्या तासानंतर रोट बनवायला घेऊ. याच्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आपण, म्हणजे खाली चिटकू नये. थोडं मिक्स करून घ्यायचं. अर्धा तास ते छान हे करत ठेवायचे, मिक्स करून ठेवायचे. अर्धा तास इनफ होत आहे. आणि आता आपण या डावाच्या साह्याने ह्याच्या आपण रोट करायला ड्राय साईडला जास्त फटफटीत होती. असे आपण आता हातावरती घेत आहोत. हे खूप नाजूक असतात. छान स्लोली, छान म्हणजे नाजूक हाताने त्याला फिरवावं लागतं. मधून असे गोल राऊंड करत स्लोली असे मधून दाबायचे. हा अशा प्रकारे इथल्या याच्या सहाय्याने आपण शेप करून घेणार आहोत. आता आपण खसखस लावून घेणार आहोत थोडी.
असं वरती सजावटीसाठी आपण काजू किंवा पिस्ता दोन्ही वापरू शकतो. तुम्हाला जे आवडेल ते अशा प्रकारे आपण सगळे रोट बनवून घेऊ. आपण आता ओटीजी प्रीहीट करून घेऊया. अगारो कंपनीचा मी हा ओटीजी घेतलेला आहे. फार छान त्याचे हे आहेत. आम्ही अमेझॉननं घेतलेला आहे. 180 डिग्री हे करायचं आहे. हाफ आवरसाठी, अर्धा तासासाठी प्रीहीट करून घेते. ही पहिली बॅच आपली रेडी झाली आहे. आता आपण ओटीजीला लावूया आपण आता 180 डिग्रीला हाफ आवर, अर्धा तास लावायला लागेल. मयू वाव, मस्त झाले का? छान. कसं झालंय? खूप सुंदर. तर आता आपण रोट बघूया खालून कसे दिसत आहेत. अगदी छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, छान असे, आणि किती सॉफ्ट झालेले आहेत बघा. सांगतील कसे आहेत. कसे झालेत आनंद? नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा. थँक्यू. आणि आवड